आज सुरेश जेतलिया साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार राजेश विटेकर, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण, तसंच शेजारच्या माझ्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझीजी, आमचे माजी विभागीय आयुक्त मधुकरजी अर्दड, रवींद्र तौर, सुरेश नांगरे, आमच्या जिंतूरचे भाऊसाहेब गोरे, संतोष खांडेबराड, संभाजी खंदारे, शकुंतलाताई कदम, खयूम खान पठाण, शाह आलम खान, मिर्झा अनवर बेग, कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कारके, तसंच उपस्थित असणारे शेतकरीचे नेते राजेंद्र हातोरे पाटील, आबासाहेब विटेकर, माझ्या परभणी जिल्हा, माझा जालना जिल्हा, माझा परतूर मंठा परिसर आणि आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते माजी आमदार सुरेश जेतलियाजी, नगराध्यक्ष विमलताई जेतलियाजी, युवा नेते नितीन जेतलिया, इंद्रनील गणवटजी, दत्ताराव बनसोडेजी, बाबाजी गाडगेजी, लक्ष्मण शिंदेजी, अण्णासाहेब खंदारेजी, सिंधुताई पाटील सोळंकेजी, तसंच आता उपस्थित ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, नगरसेविका, अनेक सेलचे प्रमुख, अनेक वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे माझे सगळे सहकारी, जमलेले माझे लाडक्या बहिणी, बंधू, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आज मी जालना जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज परतूरचे नेते माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत. त्यांच्या बरोबर हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. सन्माननीय जेतलिया साहेबांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, परंतु माझ्या परतूर मंठा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक हे पण मोठ्या संख्येने आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीच्या करता मी मनापासून शुभेच्छा देखील देतो. आम्ही बेरजेचं राजकारण करतोय, प्रांताध्यक्ष महोदयांनी सांगितलं आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं सर्व जाती धर्माचे लोक, 18 पगड जातीचे 12 बलुतेदार सगळे गुण्या गोविंदांनी राहतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली परंपरा आहे. ती आपल्याला पुढं पण टिकवायची आहे आणि ही टिकवत असताना जातीय सलोखा हा तुमच्या माझ्या राज्यात राहिला पाहिजे, तुमच्या माझ्या जिल्ह्यात राहिला पाहिजे, तुमच्या माझ्या तालुक्यात, गावात देखील राहिला पाहिजे, शहरात देखील राहिला पाहिजे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आदरणीय चव्हाण साहेबांनी नेहमी, ज्यावेळेस आम्ही त्यांची पुस्तकं वाचतो, त्यांच्या काळामध्ये ज्यांना कामाची संधी मिळाली त्यांच्याशी हितगुज करतो, त्यावेळेस ते सांगतात की त्यांनी नेहमी बेरजेच्या राजकारणाची नवी दिशा ह्या महाराष्ट्राला दाखवली. सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे,
विरोधकांशी पण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपले काही परंपरा आहे ती कशी आपण जपली पाहिजे. आज काय आपण बघतो, परतूरकरांनो, मंठाकरांनो, जालनाकरांनो, टीव्ही लावल्यानंतर ह्या अमक्याला असं म्हणला, तमक्याला असं म्हणला. अरे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून काही इथले रोजीरोटीचे प्रश्न सुटणार आहेत? ह्याच्यातनं काही लोकांना पोटाला काही मिळणार आहे? निव्वळ ब्रेकिंग न्यूज किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी बातम्या द्यायच्या आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचे सूत्रांच्या माहितीनुसार. अरे सूत्र कुठं आहे? कुणीतरी दाखवा ही सूत्र आहे. ते सूत्रांच्या माहितीनुसार का जनतेला चुकीच्या पद्धतीनं बातम्या देण्याचा प्रयत्न करतात? अनेकदा आम्ही देखील बातम्या बघतो, आम्हालाही कळत नाही की हे काय चाललंय. आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की अशा पद्धतीच्या बातम्यांवर आपण विश्वास नका. याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आदरणीय चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या दिशेनेच तुम्हाला, मला, राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व जणांना पुढे जायचंय. परतूर मंठा विधानसभेचे माजी आमदार सुरेश जैतलिया साहेबांच्या सारखा सक्षम लोकसेवेला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर जोडून घेण्यामागं आमची तीच भूमिका आहे. मी प्रतापराव चिखलीकरांचं मनापासून कौतुक करीन, अभिनंदन करीन की कालच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचं काम, पक्षप्रवेश करण्याचं काम, मग तो नांदेड जिल्हा असेल, मराठवाड्यातले इतर जिल्हे असतील, ते त्या ठिकाणी करतायत. माझी इथं सतीश चव्हाण बसलेत, विक्रम काळे बसलेत, इथं राजेश विटेकर बसलेत. राजेश विटेकर आणि मनोज कायंदे, तुम्हाला नवीन संधी मिळालेली आहे. तुमच्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. उत्तमराव विटेकरांचं काम लोकांनी पाहिलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. आता नवीन पिढी पण पुढे आली पाहिजे. मी देखील ज्यावेळेस राजकारणात आलो तो काळ 91चा होता. 90ला आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, मी, साधारण त्याच काळातले सुनील तटकरेजी, आम्ही सगळेजण नवीन कार्यकर्ते होतो. आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पुढे कसं गेलं पाहिजे, मराठवाड्याचे प्रश्न कसे आहेत, विदर्भाचे कसे आहेत, कोकणाचे कसे आहेत, उत्तर महाराष्ट्राचे कसे आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे कसे आहेत, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती या शहरांचे प्रश्न कसे आहेत, याचा फार बारकाईनं आम्ही लोकांनी अभ्यास केलेला आहे. आज आम्ही अधिकारवाढीनं तुमच्या समोर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आम्हाला आहे. कारण मी देखील आजही शेतीवाडी करतो, जरी मी राजकीय जीवनामध्ये असलो तरी. त्याच्यामध्ये गोरगरिबांना काय समस्या आहेत, मधल्या काळामध्ये जसं माझ्या गरीब आया बहिणींना एक काही ना काही मदत व्हावी, त्या सक्षम व्हाव्या, त्यांच्याकरता महिला बचत गट, त्यांच्याकरता वेगवेगळ्या बाबी आपण काढल्या. त्याकरता आपण कार्यक्रम घेत असतो. त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ, वस्तू याला महाराष्ट्राची बाजारपेठ मिळावी, त्या जिल्ह्याची बाजारपेठ मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो. महिला बाल विकास हे खातं आमच्या मुलगी आदिती तटकरेकडे आहे. तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यातून लाडकी बहीण योजना आणली, किती आमच्यावर टीका केली. आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत.
परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, काढली, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी, परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले. काहींनी गायरानं स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली. अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठं रे फेडाल. वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय झाला जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय. इतर राज्यामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आज इथं सन्माननीय जेटलिया साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सामील झाल्यामुळं निश्चितपणे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचा पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. पण मी हेही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रांताध्यक्ष आणि या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो, सन्माननीय जेटलिया साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना, प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य तो मान हा पक्षामध्ये राखला जाईल. प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल, ताकद दिली जाईल, या पद्धतीचा शब्द मी या निमित्तानं देतो. परंतु त्याचबरोबर परतूर विधानसभा मतदारसंघात, मंठा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षात राखला जाईल. मला आल्यानंतर मी थोडासा नाराज झालो. मी राजेश विटेकरला सांगितलेलं होतं की तू खासदार म्हणून इथं उभा होता, तुला कार्यकर्ते माहितीये, आणि त्याच्यामुळं जे जुने कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना स्टेजवर खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसवा. परंतु काहींना थोडं थांबावं लागलं, त्यांना नाराज व्हावं लागलं, त्यांना थोडंसं ते कमीपणाचं वाटलं. पण त्या कार्यकर्त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की ही चूक आत्ता झालेली आहे, पुन्हा ही चूक घडणार नाही. इतर पण ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं तशा प्रकारची चूक घडून देणार नाही. त्या जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षामध्ये राखला जाईल. त्यामुळं नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा पक्षवाढीच्या करता एक दिलानी काम करण्याचं आव्हान मी या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं करतोय. आपली युती आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे साहेब, ही युती आहे. मागे देखील तुम्हाला आठवत असेल आपली आघाडी होती. 99 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. इतर पण शेतकरी कामगार पक्ष किंवा काही मित्र पक्षांना आपण त्यावेळेस सामावून घ्यायचो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका तिथल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर आपण सोडवायचो. नगरपालिका स्वतंत्र लढायची का युतीमध्ये लढवायची का आघाडीमध्ये लढवायची, जिल्हा परिषद तालुका पंचायत आघाडीमध्ये लढवायची का स्वतंत्र लढवायची का युतीमध्ये लढवायची. त्यामुळं कार्यकर्त्याला पण सर्वच पक्षांच्या संधी मिळाली पाहिजे. माझी आज विनंती आहे, अरविंदराव, तुम्ही आता इथली जबाबदारी घेतलेली आहे, अध्यक्ष म्हणून काम करताय, चंद्रकांत कारके कार्याध्यक्ष म्हणून काम करताय. मला सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगायचं की नवा जुना वाद न आणता आता कमी दिवस राहिलेले, सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्याचा निकाल लवकर लागावा म्हणून चांगल्यातले चांगले टॉपचे वकील आम्ही देतो. या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीला होणार आहे. महानगरपालिकेला किती 3 वर्ष.
3 वर्ष नवीन कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळाली नाहीये. आज 9 वर्ष झाली निवडणूक होऊन. 2017 त्याच्यानंतर 2022 ला व्हायला पाहिजे होती, ते 2025 आलेलं आहे. 8 वर्ष तर पूर्ण झाली. फेब्रुवारी संपला की 9वं वर्ष सुरू होईल. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की काही तरुण कार्यकर्ते पण पुढे आलेले आहेत, काही महिला भगिनी आलेल्या आहेत, ज्यांची जनमानसामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्ताने केलं पाहिजे. आपण ते करू. तुम्हाला मी, आमचे तटकरे साहेब, आम्ही सगळेजण वर जरी काम करत असलो राज्याच्या पातळीवर, तरी देखील बराचसा अधिकार आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्याला देणार आहे. फक्त अधिकार देत असताना कुणी कुणावर अन्याय करू नये. कधी कधी काही तालुक्यात जर एखादा, मी तालुक्यात आहे बारामतीमध्ये, आणि मला लक्षात आलं की बाबा XYZ ला तिकीट दिलं तर हा चालाक कार्यकर्ता आहे, उद्या आपल्यालाच मागं सारलं पुढं निघून जाईल की त्याचं तिकीट कापलं जातं. असं होता कामा नये. ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, ज्याच्यामध्ये संघटना कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, जो सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून त्या वॉर्डात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा गणात पंचायत समितीच्या काम करतोय, त्याला त्या बाबतीमध्ये संधी मिळाली पाहिजे. कदाचित 2 ताकदीचे कार्यकर्ते असतील, 19-20 काय करायचं लक्षात येणार नाही. तिथं आमच्या सारख्याला विचारा. आम्ही पण 5-10 लोकांना विचारून काय करायचं, एकाला थांबावं लागलं तर दुसऱ्याला दुसरीकडे ऍडजस्ट करू. आज देखील आमदारकीची तिकीट देत असताना सगळ्यांना संधी देता आली नाही. आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तटकरे साहेबांना नेमलंय, भाजपनी बावनकुळे साहेबांना नेमलंय, शिवसेनेने उदय सामंतांना नेमलंय. हे 3 बसणार आहेत. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे लवकर बसा, महामंडळाचे अध्यक्षपद, सदस्यपद कुठल्या पक्षाने घ्यायची ते ठरवा, म्हणजे कार्यकर्त्याला पण तिथं कामाची संधी मिळते. आता जिल्हाधिकाऱ्यांना पण, विशेष जिल्हाधिकारी दे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्हा कार्यकारी अधिकारी हा नेमण्याच्या, विशेष अधिकारी पद नेमण्याच्या करता मुभा दिलेली आहे. तिथंही कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. या प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. माझी मराठवाड्याची भूमी तर साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि त्यामुळं महापुरुष आपल्या इथं होऊन गेलेत अनेक. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, अनेकांची नावं आपण त्या ठिकाणी घेत असतो. आपले अण्णाभाऊ साठे असतील, किती लोक मान्यवरांची नावं घेऊ. तशा पद्धतीनं संत सेवालाल महाराज हे देखील अतिशय एक महत्वाची आदरणीय व्यक्ती. त्यांचंही स्थान मोठं. त्यांची आज जयंती आहे. मी त्यांना, संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. ही आपली मराठी संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. हे आपल्या वर्षानुवर्ष सगळ्यांनी आपल्याला शिकवत आलेलं आहे. आपल्याला पुढेही पुढच्या पिढीला शिकवायचंय. ही गोष्ट देखील आपण विसरून जाता कामा नये. मगाशी बोलत असताना सन्माननीय जेतलिया साहेबांनी, हे केवळ राजकारणी नाहीये तर लोकहितासाठी झटणारा एक लोकसेवक आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. वैजनाथ आकाश साहेब माजी आमदार, त्यांच्याबरोबर पण मला काम करण्याची संधी मिळाली. बबनराव लोणीकर यांच्या बरोबर मी काम करतो. मी 8व्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो, 8व्यांदा. आणि अलीकडे तर सातत्याने लाखाच्या पुढे मी निवडून येतोय. एवढी जनता त्या बाबतीमध्ये पाठिंबा देते. इतरांनी पण आत्मपरीक्षण करावं की असं का घडतं. तिथं आम्ही काम करतोय. आताच जेटलियांचे चिरंजीव नितीन जेटलिया सांगत होते की त्यांचेही वडील लवकर उठतात, लवकर कामाला सुरुवात करतात, शहर स्वच्छ आहे का नाही बघतात. आज आपण इथं बसलोय, हा 6 एकराचा परिसर हा जेटलियांच्या स्वतःच्या मालकीचा.
परतूर शहरातला आज याची किंमत काढली तर काही करोड रुपये किंमत होईल. अरे आपण आपल्या सख्या भावाला 6 गुंठे जागा द्यायला भांडणं करतोय, मारामाऱ्या करतोय, कुऱ्हाडी घेऊन त्या ठिकाणी मागे पुढे बघत नाही, बांध एकमेकाचे रेटतायत. आज मनाचा दिलदारपणा मोठापणा असल्याशिवाय एवढी मोक्याची जागा क्रीडांगणाकरता नगरपालिकेला द्यायची हे येड्या गाबाळ्याचं काम नाही. त्याला दिलदारपणे मन असावं लागतं, मनाचा दिलदार नेता असावा लागतो. तो जेटली यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विधानसभेमध्ये देखील माझ्या परतूर मंठा इथल्या जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष त्यांनी केला. त्यांची समाजसेवेची बांधिलकी, लोकांशी असलेली नाळ आणि त्यांची प्रामाणिक कार्यपद्धती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळकटी येण्याच्या करता मदत होणार आहे. सामान्य लोकांच्या मध्ये असणारा या बांधिलकीच्या जोरावर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उभं राहून 56,000 मतं घ्यायची हे काही साधी गोष्ट नाहीये. माग 3 दशकापासून जवळपास परतूर नगर परिषदेचं एक हाती वर्चस्व 91 ते 2004 13 वर्ष ते ह्या शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. आता विमलताई त्या ठिकाणी काम करतात. या पद्धतीनं आज या नेत्याची सामान्य लोकांशी घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेवर एखाद्या नेत्याची 30-30 वर्ष एक हाती सत्ता राखणं ही सोपी साधी गोष्ट नाहीये. हे कोणत्या येरा गबाळ्याचं काम नाहीये. हे पण आपण बघा. आणि त्याच्यामुळं केवळ निवडणुकीच्या वेळी लोकांच्या दारामध्ये गेलं म्हणजे मतं मिळत नसतात. त्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला मला कायम सोबत राहाल तरच लोकांचं प्रेम तुमच्या माझ्या वाट्याला येतं. आणि जेतलिया साहेब कायम लोकांच्या कल्याणासाठी झटत आले, त्यामुळे इतके लोक त्यांच्या सोबत आहेत. आज इथं उपस्थित असणारा जनसागर पाहिल्यानंतर लोकांच्या सेवेची, लोकसेवेची खात्री ही आपल्याला पटते. आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. 25 वर्ष या पक्षाला झालेली आहे. पुढेही आपल्याला या पक्ष वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मी इथं बसणाऱ्या मराठवाड्यातल्या सगळ्या 4-5 आमदारांना सांगेन, माझ्या विदर्भाच्या आमदारांना सांगेन, तुम्ही पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी बोला. कार्यकर्त्यांना, नेत्यांना, अनेकांना आपल्या बरोबर यायचंय, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना आपलंच करा. फक्त त्याची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे, त्याच्यावर केसेस नसल्या पाहिजे, त्याला कुठं तडीपार केलेलं नसलं पाहिजे, त्याचे 2 नंबरचे धंदे नसले पाहिजे. नाहीतर त्याला घेऊन आपलं वाटोळच व्हायचं. असलं काही करू नका. 4 कमी असले तरी चालतील, परंतु जीवाला जीव देणारी माणसं आणि स्वच्छ प्रतिमा असणारी माणसं आणि कार्यकर्ते आणि माझ्या महिला ह्या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. भगिनी आपल्याला पाहिजेत, आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला पाहिजेत. खोट्या नाट्या नरेटिव्हमुळे लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे यश मिळालं नाही. तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून काहीतरी आपली लाज राहिली, परंतु आपण खचलो नाही. मी नेहमी महाराष्ट्रात मध्ये लोकांना सांगत असतो, तुम्हालाही सांगतो, यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. त्यामध्ये अपयश आम्हाला आलं, आम्ही पुन्हा बसलो, पुन्हा एकत्र चर्चा केली. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ ढवळून काढले आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. हे आता कोण म्हणतं ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं, काय केलं नाही. आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले? काही चुका केल्या, 10 वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं. पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना, आम्ही लोकसभेला कमी पडलो. मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 48,000 मतं कमी पडली. माझ्या पत्नीला रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं. मी तसंच म्हणलो असतो, अला माझी बायको पडली 48,000, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं. मग चला देव देव करूया, इकडं नारळ फोडूया, तिकडं नारळ फोडूया.
इकडं काय करूया तिकडं काय करूया असं नाही. देव देखील आहे, श्रद्धा आहे. राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला विटेकर. पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का? नाही. श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा. जोड असली पाहिजे. तशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आउटघटकेचं राजकारण करण्याच्या करता आलेलो नाहीये. आपण लॉंग टर्मचं राजकारण करायला आलेलो आहे. आज सोयाबीन जानेवारीमध्ये डिसेंबरला थांबणार होतं खरेदी, ती आम्ही आता जानेवारी एंड पर्यंत वाढवली. अजून वाढवा म्हणून लोक सांगतायत. मगाशी बोलत असताना आपल्या इथं दुधना प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या मुळे काही प्रमाणामध्ये आपलं क्षेत्र ओलिता खाली आलंय. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड ऊस आहे. आता मी शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर उतरलेलो होतं, कारण तिथं हेलिपॅड होतं आणि तिथं मला कार्यकर्ते भेटले. ते म्हणत होते दादा पुढच्या वर्षी तर खूप ऊस आहे, कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. शिवाजीराव जाधवांनी आता तुमचा पूर्वीचा बागेश्वरी तो 5,000 चालला. मी आजच तासभर तिथं घालवला. आता त्यांनी मुक्ताईनगरचा कारखाना इथं आणतायत, तो साधारण 4,500 ते चालवतायत पुढच्या वर्षी, कारण तिकडे ऊसच नाही. काही काही ठिकाणी ऊस नाही आणि कारखाने काढलेत. मग त्याच्यामध्ये काय कुसळ घालता का? यायला येण्याचा बाजार आहे. त्याच्यामध्ये ऊस असेल तिथं कारखाने काढा ना आणि चांगले चालवा ना. आज इथं तुमचा इथं एवढा ऊस आहे, आज कारखाने आहेत, अजून काही कॅपॅसिटी वाढवायला आपण परवानगी देतोय. डिस्लरी ज्यांना काढायची माझ्याकडेच एक्साइज खातं आहे. मला ते आत्ताच सांगत होते की दादा आमचं प्रकरण बरेच दिवस पडलं होतं, कुणी मंजूरच केलं नाही. मी आल्या सगळ्यांची प्रकरण मंजूर करून टाकली, कारण उद्या डिस्लरी झाली की ज्यूस टू इथेनॉल होणार आहे. इथेनॉल झालं तर माझ्या शेतकऱ्याला का भाव मिळणार आहे, त्याच्या कष्टाचं चीज होणार. इथेनॉलचे दर आम्ही अमित शहा साहेबांच्याकडनं वाढून घेतलेले, हे करावं लागणार आहे. आता AI अशी नवीन कन्सेप्ट शेतीच्या करता आम्ही आणतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला आता मगाशी मला बोलत असताना आमच्या जेटलिया साहेबांनी सांगितलं इथल्या MIDC ला चालना दिली पाहिजे, पूर्णा नदीवर बॅरेज केले पाहिजे. आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत. अहो बाबळी बॅरेज मध्ये तर तो बंधारा करायला बंदी होती कोर्टाची, तरी देखील आम्ही धाडस दाखवलं, तो बंधारा केला आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी आणली. संपूर्ण गोदामाय गोदाकाठ हा सगळा दोन्हीकडे बागायती झालाय की नाही? आपण जरा लांब आहोत. आपल्याला जसं गोदावरीला आम्ही बॅरेज केले, माझ्यावर टीका झाली, माझ्यावर आरोप झाले. कुणी कुणी आरोप केले तुम्हालाही माहितीये, पण मी डगमगलो नाही, कारण आपण स्वच्छ विचाराचे होतो. शिंतोडे उडतात, परंतु आपण स्वच्छ प्रतिमेचं राहिलं पाहिजे. त्यामध्ये जसं गोदावरी नदीवर बॅरेज केले म्हणून माझा गोदाकाठ आज हिरवागार, तिकडेही ऊसाचं क्षेत्र, इकडे ऊसाचं क्षेत्र, वेगवेगळ्या प्रकारच्या बागा हे आपल्याला बघायला मिळतात. तशा पद्धतीनं स्वर्गीय वैजनाथ आकाश साहेबांनी तो कारखाना काढला, दुर्दैवाने नाही चालला. तुम्हाला किती लोकांना माहितीये मला माहित नाही. 98 ला मी राज्य सहकारी बँकेचा चेअरमन असताना दिलीपराव देशमुख व्हाईस चेअरमन होते. मी सकाळी 7 ला 98 साली त्या कारखान्यावर आलो होतो. काय केल्यानंतर हा कारखाना नीटपणे चालेल, परंतु दुर्दैवाने काही आतमध्ये चुका झाल्या होत्या. शेवटी सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली तो कारखाना विकला गेला, शिवाजी जाधवांनी घेतला. लातूरचेच ते आहेत आणि आता तो कारखाना चांगला त्या चालतोय. तुमचा ऊस जातोय, भाव तुम्ही देताय, ते भाव तुम्हाला देतायत. तशा पद्धतीनं गोदावरीला जसे आम्ही बॅरेज केले, सिंदफणा नदीवर बॅरेज केले, मांजरा नदीवर बॅरेज केले, आता पूर्णा नदीवर बॅरेज करण्याच्या करताची मागणी आलेली आहे. त्याच्यामध्ये त्या नेत्याच्या अंगात पाणी असावं लागतं, तेव्हा तो तुमच्या शिवारात पाणी आणून देतो. त्याच्यामुळं पूर्णा नदीच्या कामामध्ये पण मी लक्ष घालीन. मी अर्थमंत्री आहे, मी जलसंपदा खात्याच्या इकडं आता 2 मंत्री आहेत. एक राधाकृष्ण विखे पाटील, तुमच्याकडे गोदावरी कृष्णा मराठवाडा GMIDC गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि MKVDC
हे जे आमचे विखे पाटील साहेब आहेत आणि KIDC, VIDC, TIDC, तापी, विदर्भ आणि कोकण हे जे आपले गिरीश महाजन साहेब आहेत, मी इथलं त्यांच्याशी बोलीन. विखे पाटलांशी आपण मार्ग काढू, त्याच्यामध्ये प्रश्न सुटले पाहिजेत. माजी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही इकडचा दुष्काळ हटवण्याच्या करता प्रयत्न करतोय. आपला जो नाथसागरचा कॅनॉल आहे त्याला लाईनिंग करायचंय, त्याच्यात झाडं बिडं फार घाण झालेली आहे. आपलं त्या ठिकाणी नाशिकचं पलीकडं पडणारं पश्चिमेकडचं पाणी ते आपल्याला वळून इकडं आणायचंय. मराठवाड्यातली धरणं, तुमचं नाथसागर जायकवाडी असेल, तुमचं दुधना असेल, येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, मांजरा असेल, तुमचं माजलगाव असेल, अनेक धरणांची नावं घेता येतील. ह्या धरणांमध्ये पाणी कमी पडतंय. आमचं तिथलं निळवंडे भरतंय, मुळेला कधी कधी अडचण येते, पण वाद होतो माझ्या नगर जिल्हा आणि खालचा मराठवाडा जिल्हा. त्याच्याकरता इकडची जी काही भांडी आहे, ही धरणं म्हणजे मोठीच्या मोठी भांडी आहे, ती भांडी भरण्याच्या करता तिकडं पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राला जातं, ते इकडं वळवतोय. काही ठिकाणी वळवलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला मतदारसंघात आमच्या भुजबळ साहेबांच्या तिथं ते पाणी आलंय. अजूनही आपण ते पाणी वळवतोय, जेणेकरून आपल्या इथं यंदा नाथसागरला पाणी बरं आहे, परंतु दरवर्षी धरणं भरली पाहिजे. कधी कधी प्यायला पाणी नसतं आपल्याला. एक काळ मला आठवतोय, लातूरला रेल्वेच्या वॅगननी आम्ही पाणी, टँकरनी पाणी आणलं, रेल्वेनी. ही अवस्था कधी कधी आपली निर्माण झालेली आहे आणि म्हणून ह्याच्यातनं बरंच काही शिकायचं असतं. त्या पद्धतीनं आपण ते करूया. तुम्ही काही काळजी करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी तरुण पिढी आपलं करण्याची प्रयत्न करा. युवती आपल्या बरोबर कशा येतील हा प्रयत्न करा. जुने अनुभवी माणसं जे सर्व धर्म समभाव अशा विचाराचे आहेत, त्यांना म्हणावं की तुम्ही आमच्या बरोबर त्या ठिकाणी या. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. भारतीय जनता पक्ष वरिष्ठ पातळीवर आमचं देवेंद्रजींचं, तटकरेंचं, आमच्या बावनकुळेंचं, एकनाथराव शिंदे साहेबांचं ठरेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करायचं. पण प्रत्येकाला जसं काँग्रेसच्या बरोबर आघाडी असताना काँग्रेसला काँग्रेसचा पक्ष वाढवण्याचा अधिकार होता, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार होता, तसा आताही तिन्ही पक्षांना त्यांचा त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज युतीमध्ये आम्ही काम करतोय. सरकारमध्ये कुठेही मतभेद होणार नाही. राज्याचं हित ज्याच्यामध्ये असेल, राज्याच्या जनतेचं भलं ज्या प्रश्नांमध्ये असेल, ते प्रश्न आम्ही अग्रक्रमाने त्या ठिकाणी सोडू. केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. केंद्रामधनं निधी आणू. यंदा 1.25 ते 1.5 लाख कोटी रुपये केंद्राने बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीनं देशाकरता ठेवलेले आहेत. त्याच्यातला जास्तीत जास्त पैसा बिनव्याजी कसा आपल्याला आणता येईल याकरता देवेंद्रजी, एकनाथराव, मी प्रयत्न करतोय. त्याच्यातून कसा मनरेगाचा जास्तीचा पैसा आणता येईल, वेगवेगळ्या केंद्राच्या योजनेचा जास्तीत जास्त निधी हा माझ्या राज्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत कसा आणता येईल आणि मग त्याला आपल्या राज्य सरकारची जोड, अशा पद्धतीनं विकास होत असतो. कामं दर्जेदार झाली पाहिजेत. परवा मी कुठल्या कामाला जालन्यामध्ये आलो होतो, अरविंदरावांना आठवत असेल. सकाळीच न सांगता लवकर उठून कलेक्टर ऑफिसला गेलो. अरे 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 काय ती कलेक्टर ऑफिस, सर्किट हाऊसला तर मला सांगितलं इकडे थांबूच नका. त्या कुणाच्या गेस्ट हाऊसला होतो मी, मैकोच्या गेस्ट हाऊसला. मी म्हणलं का रे इथं मला उतरवलं. म्हणले दादा तिथं एवढे मोठे डास आहेत, इतकी घाण आहे, इतकी घाण आहे. अरे म्हणलं साफ करायला काय आम्ही यायचं काय झाडू पटकन घेऊन. इथल्या नेतृत्वाला लक्ष द्यायला नको. आम्ही बारकाईने लक्ष देतो, आम्ही निधी देऊ. मी त्याच दिवशी कलेक्टरला काय झापायचं ते झापलंय. मी चीफ इंजिनियरला सांगितलं दुसऱ्या दिवशी जाऊन बघ काय ते. तुम्ही पैसे घेता,
तुम्हाला 7वा आता पुढे 8वा वेतन आयोग आम्ही देणार आहे. तुम्हाला माहिती आहे जनतेहो, 7 लाख कोटीचं तुमचं मागचं बजेट होतं. 3.5 लाख कोटी रुपये पगारावर पेन्शनवर आपण खर्च करतो. किती? 3.5 लाख कोटी. मग ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी पार पाडायला नको? बाकीच्या ठिकाणी जाऊन बघा कशा इमारती उभ्या राहतात. आता पण मला एअरपोर्टला विमानतळावर उतरल्यानंतर मी हेलिकॉप्टरमध्ये येत असताना बसत असताना तिथं अधिकारी आले. घाटी हॉस्पिटलच्या बद्दल सांगत होते की दादा 500 ते 800 कोटी रुपये द्यावे लागतील, महत्वाचं हॉस्पिटल आहे. मी त्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितलाय. मला माहितीये की एका वर्षात एवढे पैसे लागणार नाही, परंतु माझ्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या लोकांचं एक महत्वाचं गोरगरिबांना उपचार करणारं ते घाटी हॉस्पिटल आहे. ते स्वच्छ केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, सुविधा दिल्या पाहिजे, बेड वाढवले पाहिजे. मला ते सांगत होते दादा कुणी कुठेही थुंकतंय राव तिथं. अरे उपचार करायला जाता का थुंकायला जाता? म्हटलं कॅमेरा लावा आणि थुंकताना कोण अजित पवार दिसला तर त्याला पकडा आणि शहरामध्ये फिरवा हाफ पॅन्टवर, म्हणजे त्याला कळेल काय अक्कल असते ती. काय होतं काय काय बाबतीमध्ये तुम्ही तुमचं स्वतःच देखील स्वच्छतेची आवड पाहिजे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलंच होतं ना आर पाटलांनी. त्याच्यातनं काय केंद्र सरकार आपल्याला निधी देईल, परंतु केंद्र सरकार महाराष्ट्र स्वच्छ करायला येणार नाही. महाराष्ट्र सरकार जालन्याला पैसे देईल, पण जालन्याच्या स्थानिक अधिकारी, पदाधिकारी आणि जनतेनेच लक्ष दिलं पाहिजे ना. कचरा वेळच्या वेळेला उचलला पाहिजे, झाडं लावली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करा. तुम्ही म्हणाला पक्ष प्रवेशाला आलो नाही, काय सांगतोय? मी सांगतोय तेच बरोबर आहे. आज प्रदूषण किती वाढलंय बघा. काही काही शहरांमध्ये मी नावं घेत नाही, नाहीतर त्या शहराला वाटेल की आमची बदनामी करतो. तिथं जर लोक राहिली तर त्यांचं आयुष्य 5 वर्षांनी कमी होतंय. ती वेळ आपल्यावर येऊ नये. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्या विचारधारेने पक्ष चाललाय. आजही त्याच विचारधारेने चाललाय आणि उद्याही पक्ष त्याच विचारधारेने जाईल, हे देखील माझ्या अल्पसंख्याक समाजाने लक्षात ठेवा. तुम्ही कामं माझ्याकडनं करून घेता आणि निवडणूक आली, दादा फतवा आला, फतवा आला, फतवा आला. अरे कुठला फतवा आला? काम करताना फतवा येत नाही का? काम करायला अजित पवार, काम करायला सुनील तटकरे, काम करायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे कसं काय चालेल? तुम्ही कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवा ना. मी का बोलतोय मोठ्या आवाजात? मी माझ्याकडे करून दाखवलेलं आहे. आता मला काही शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर भेटले, ते म्हणले दादा आम्ही तुमचं ऍग्रिकल्चर कॉलेज बघितलं, तुमचं बारामती बघितलं. काय राव जाग? अरे काय राव जाग? तिथं 6 वाजता जातो, पाणी मारले का ते क्युरिंग झालंय का बघतोय. इथं काय टेंडर काढली की ती बघायलाच जात नाही. काय ते टेंडर काढली की कमिशन घेतोय त्याचं की झालं, संपलं, ह्याचं कामच झालं. काय काय भागात तर तक्रार आहे, मी तपासणार आहे. मराठवाड्यामध्ये काम न करताच बिल काढतात. पट्टे तर काम न करता बिल. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचंय ना, कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका. कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा, नाहीतर पक्षात यायचं, पद घ्यायचं आणि हीच कॉन्ट्रॅक्टर. आता हीच कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाल्यावर ते अधिकारी दादा विचार करतो, आता ह्याचं बिल काढू का नको, काढू का नको. नाही काढावं तर ती दम देतो, थांब तुझी बदलीच करतो, तुला गडचिरोलीच दाखवतो. अरे काम करता ही कुठला दमदाटी करतोय? जनतेचा पैसा आहे. अजित पवारच्या बापाच्या घरचा पण पैसा नाही आणि दुसऱ्याही कुठल्या नेत्याच्या बापाच्या घरचा पैसा नाही. हा जनतेचा पैसा आहे. हा सत्कारणी लागला पाहिजे. काय चूक आहे आमची? हे आमचे विचार आहेत.
म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल आम्ही तटकरेजी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय. राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण ह्याच्यातूनच आपल्या पक्षाची वाढ होणार आहे. महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कामाची संधी देणं हेही आमचं काम आहे. आणि त्याच्यातूनच उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. नेटाने काम करा, लोकांच्या मध्ये जा, लोक तुम्हाला प्रतिसाद देतील. तुमचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवा, वरवर नुसतं जाऊ नका. याकरता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. जनाधार तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही विचार आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आज सुरेश जेटली यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परतूरसह संपूर्ण जालना जिल्ह्यात एक नवी ऊर्जावान चेहरा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचा अनुभव, त्यांचा जनसंपर्क, त्यांची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी तळमळ या पक्षाच्या पुढील वाटचालीला पण मोलाची ठरेल. त्यांच्या आपल्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की दादा, परतूरला मला वाटतं मागं पण विजय भांबळेला उभं केलं असताना नितीन सांगत होता की इथं लीड होता. ह्याही वेळेस राजेश तुला लीड होता, तुझ्या ह्याच्यात होता का, तुझ्या मतदारसंघात होता ना? ठीक आहे, त्याच्या मतदारसंघात नसता तर आता घेतलाच असता त्याला. हा ना, स्वतःच्या घरात काय जळतंय ते पहिलं बघितलं पाहिजे ना, तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता. आमच्यातले काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश करायला सांगतात. मी तर रेटून बोलायचो, पण मी आता दबकत बोलतोय, कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही. ठीक आहे, काम चांगलं करा, ती भर आपण दुसरीकडनं त्या ठिकाणी भरून काढू. येत्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार हा घराघरामध्ये पोहोचवायचा आहे. पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये. महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे. कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याशी गाठ आहे, त्याला मोकोकाच लावीन, सोडायचो नाही. आणि सांगायला आलं ना दादा वाचवा, एसपीला म्हणेल त्याला टायर मध्ये घेऊन 6 दिवस सोडू नको त्याच्या मायला ह्याच्या. त्याच्यामुळं चुकीचं वागू नका. शेवटी पुन्हा एकदा सुरेश जेटली साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल, अल्पसंख्याक घटकासह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही मी माझ्या प्रांताध्यक्षाच्या साक्षीने या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.